सो दिस इज लेक्चर नंबर 5 एक्सरसाइज 5.2 इंडेक्स नंबर पार्ट 2. तर लास्ट लेक्चरला आपण क्वेश्चन जवळपास 7 क्वेश्चन्स वी हॅव कम्प्लिटेड इन लास्ट लेक्चर. सो चला तरी हा ठिकाणी क्वेश्चन नंबर 8चा डेटा. सो दे आर गिव्हिंग अस सो समेशन ऑफ P0 Q0 इज इक्वल टू 220. सो समेशन ऑफ P0 Q1 is equal to 380. Then summation of P1 Q1 is equal to 350. ओके, हा जो गिवन डेटा त्याने दिलेला आहे तर पाहायचं आपल्याला काय म्हणलात. हां चला मग ह्या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे नेक्स्ट बिट इज दॅट. तर गिवन डेटा त्यांनी दिलेला आहे तर कॅल्क्युलेट काय सांगितलं आहे आणि मार्शल एजवर्थ प्राईस त्यांनी दिलेला आहे. सोबत तरी काय दिलं आपल्याला मार्शल एजवर्थ प्राईस त्यांनी दिलेला आहे. मार्शल एजवर्थ प्राईस इज दॅट सो 150. चला तर ह्या ठिकाणी मार्शल एजवर्थची प्राईस त्यांनी दिलेली आहे 150. सो व्हॉट इज द कॅल्क्युलेट दे आर सेइंग अस लॅस्पियर प्राईस इंडेक्स नंबर कॅल्क्युलेट करायचा आहे. सो P0 ऑफ P आपल्याला ह्या ठिकाणी P0 ऑफ L लॅस्पियर सो हे कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे. तर ह्या ठिकाणी मुलांनो लॅस्पियरचा फॉर्म्युला आपल्याला माहीत पाहिजे. सो व्हॉट द फॉर्म्युला ऑफ लॅस्पियर समेशन ऑफ P1 Q0 अँड P0 Q0. तर ह्या ठिकाणी मी फॉर्म्युला लिहितो ह्या ठिकाणी. सो व्हॉट द फॉर्म्युला समेशन ऑफ P1 Q0 डिवाइड बाय समेशन ऑफ P0 Q0 इंटू 100. तर आपल्याकडे गिवन डेटा फक्त समेशन ऑफ P0 Q0 इथं अवेलेबल आहे. ओके, P1 Q0 अवेलेबल आहे का नाही. मग ते कॅल्क्युलेट करण्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला मार्शल एजवरचा फॉर्म्युला यूज करावा लागेल. कारण मार्शल एजवरच्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला P1 Q0ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता येईल. सो द फॉर्म्युला ऑफ मार्शल एजवर्थ. सो व्हॉट द हाच फॉर्म्युला काय यूज करायचा आहे बिकॉज त्याने आपल्याला ऑलरेडी आन्सर दिले मार्शल एजवरचं. तर ह्या व्हॅल्यूज पुट आउट केलं तर आपल्याला आन्सर ह्या ठिकाणी आरामशीर मिळतील. सो P1 Q0 plus summation of P1 Q1 divided by summation of P0 Q0. okay, then summation of P0 Q1 into 100. आता ह्या ठिकाणी हा दिलेला जो फॉर्म्युला आहे याच्यामध्ये व्हॅल्यूज आपण पुट आउट करू. सो मार्शल एजवरची व्हॅल्यू त्यांनी आपल्याला 150 दिलेली आहे. समेशन ऑफ P1 Q0 व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायचं आपल्याला. सो P1 Q0 देन समेशन ऑफ P1 Q1 value is 350 divided by P0 Q0 value आहे 220 and last one is that which one summation of P0 Q1 ची व्हॅल्यू आहे 380 into what 100. ओके, सो चला ह्याला रिकॅल्क्युलेट करता येईल आपल्याला ह्या ठिकाणी. सो व्हॉट विल सो 150 इज इक्वल टू समेशन ऑफ P1 Q0 प्लस 350 डिवाइड बाय 220 प्लस 380. जस्ट कॅल्क्युलेट व्हॉट इज द आन्सर 600 इंटू 100. आता 600 जो आहे तो डिवाइडमध्ये तो लेफ्टला काय होतो मुलांनो मल्टिप्लिकेशनमध्ये असेल आणि जो मल्टिप्लिकेशन 100 आहे तो डिवाइडमध्ये येतं. ओके दॅन सॉरी. सो व्हॉट विल समेशन ऑफ P1 Q0 प्लस 350. आता कॅल्क्युलेट करायचं आहे 20 कॅन्सल 1590 1500. सो व्हॉट विल हिअर 900 इज इक्वल टू समेशन ऑफ P1 Q0 प्लस 350. तर विषय काय ह्या ठिकाणी हा प्लस 350 लेफ्टला काय होतो मायनस 350 ह्या ठिकाणी होतो. सो व्हॉट विल सो समेशन ऑफ P1 Q0 मग फायनली व्हॉट इज द आन्सर ऑफ समेशन ऑफ P1 Q0 900 मायनस 350 कॅल्क्युलेट केल्यानंतर आन्सर काय येतं 550. ओके, हे आपल्याला भेटलेलं आहे. मध्ये हे कुठे ठेवायचं आहे आपल्याला दिस फॉर्म्युल्यामध्ये कुठल्या दॅट वन. हा कुणाचा फॉर्म्युला आहे लॅस्पियर. ओके, सो लॅस्पियरच्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला ह्या ठिकाणी पुट आउट करायचं आहे. तर ह्या ठिकाणी मुलांनो फॉर द फॉर्म्युला P ऑफ 01 ऑफ L इज इक्वल टू फॉर्म्युला इज दॅट summation of P1 Q0 divided by summation of P0 Q0 into 100. okay, मग summation of P1 Q0 just we find it the answer 550 and P0 Q0 चं व्हॅल्यू आहे 220. so put the values here. so calculate केल्यानंतर answer finally we will got it so 250. so P ऑफ 01 ऑफ L चा आन्सर असेल आपल्याकडे 250. तर अशा पद्धतीने आपल्याला हे फाइंड आउट करायचं आहे. ओके, सो दॅट इज द आन्सर.
सिम्पल आहे, त्याने गिव्हन डेटा दिलेला आहे, त्या गिव्हन डेटाचा वापर करून आपल्याला अशा फॉर्मॅटमध्ये कॅल्क्युलेट करता येईल. मग समेशन ऑफ P1Q0 कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्हाला फर्स्ट ऑफ ऑल मार्शल एजबर्गचा फॉर्म्युला युटिलाइज करावा लागेल, कारण त्याच्यामध्ये आपल्याला बाकीच्या 3 व्हॅल्यूज वी हॅव ऑलरेडी. सो ह्या व्हॅल्यूज ह्या ठिकाणी पुट आउट करून आपण आन्सर्स काढू शकतो. ओके. So question number 9 is that. What is the question number 9? 9 is saying that find X in the following table of Lasperi and Pashas price index number are equal. आता कंडिशन काय दिली त्यांनी, पाशस लॅस्पेरी आणि पाशस हे दोन्ही इक्वल्स हे कंडिशन आहे. तर आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायचं आहे. तर बेस इयर करंट इयर त्यांनी दिलेला आहे. सो बेस इयर प्राइस क्वांटिटी P0 Q0, करंट इयर प्राइस P1 क्वांटिटी Q1. सो गिव्हन डेटा त्यांनी दिलेला आहे. तर आपल्याला ह्या ठिकाणी ह्या कंडिशनचा वापर करायचा आहे लॅस्पेरी आणि पॅशेसचा. ओके. दे आर सेइंग बोथ आर द इक्वल असं त्यांचं कंडिशन आहे. ठीक आहे. ओके. चला आपण पाहूत वन बाय वन. सो फर्स्ट ऑफ ऑल द गिव्हन चार्ट आहे. तर आपल्याला ह्या ठिकाणी पॅशेस आणि च्यानुसार आपल्याला काही कॉलम्स ह्या ठिकाणी इन्क्रीज करावं लागतील. ओके. चला बघूत विच कॉलम्स आर हिअर विल इन्क्रीज. आपण पाहूत. Okay, so given data, it is a P0 base year, quantity Q0, price P1, quantity Q1. ओके. हा जो गिव्हन डेटा त्यांनी आपल्याला दिलेला आहे, हा डेटाचा वापर करायचा आपल्याला. सो फर्स्ट ऑफ ऑल कॅल्क्युलेट P0 Q0. सो गिव्हन डेटा, कारण आपल्याकडे पॅशेज आणि लॅस्पेरीच्या फॉर्म्युलानुसार आपल्या ह्या गिव्हन रिक्वायरमेंट डेटा आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल कॉलम क्रिएट करू आपण ह्या ठिकाणी P1 अँड Q1. ओके. दॅन सो फर्स्ट ऑफ ऑल काय कॅल्क्युलेट करायचं, P0 Q0. सो P0 Q0 कॅल्क्युलेट करायचं आहे. 2 × 10 20, 5 × 2 10. ओके. देन P1 Q0, P1 अँड Q0 ह्या दोघांचा मल्टिप्लाय 10 × 2 20, 5 × X 5X. आफ्टर दॅट P0 Q1. सो P0 अँड Q1 बोथ कॉलम्स 2 × 5 10, 2 × 2 4. ओके. आणि लास्टली P1 Q1 ह्या दोघांचा मल्टिप्लिकेशन 2 5 10 X2 2X. ह्या सर्वांचे ॲडिशन समेशन 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 समेशन. ओके. दॅन मग आता समेशन काय ह्या ठिकाणी 30 समेशन असेल 20 + 5X. ओके. समेशन असेल ह्या ठिकाणी याची 40 आणि समेशन असेल 10 + 2X. इट इज समेशन. ओके. डन. मग आता ह्या ठिकाणी ऑल द व्हॅल्यूज आर हिअर. त्यांची कंडिशन काय की ह्या ठिकाणी लॅस्पेर अँड पाशेस आर इक्वल असं त्यांनी सांगितलेलं आहे. व्हॉट द कंडिशन, कंडिशन इज दॅट लॅस्पेर. ओके. त्यांचं कंडिशन असं आहे लॅस्पेरीज अँड पॅशेज. ओके. इंडेक्स नंबर आर इक्वल. ओके. प्राइस इंडेक्स नंबर ओके आर इक्वल असं त्यांची कंडिशन आहे. ओके. प्राइस इंडेक्स नंबर आर इक्वल. सो व्हॉट इज द फॉर्म्युला, सो P(01) of L is equal to P(01) of P. Okay, both are the equal, so that moment we do directly. So what is the formula, so formula they put करा. P of L चा फॉर्म्युला आहे समेशन ऑफ P1 Q0 डिवाइड बाय समेशन ऑफ P0 Q0 इंटू 100 इज इक्वल टू पाचशेचा फॉर्म्युला काय आपल्याकडे ह्या ठिकाणी समेशन ऑफ P1 Q1 डिवाइड बाय समेशन ऑफ P0 Q1 इंटू 100. ओके. डन. मग आता P1 Q0 समेशन काय 20 + 5X. पुट द व्हॅल्यूज आर हिअर 20 + 5X डिवाइड बाय P0 Q0 व्हॅल्यू आहे 30 इंटू 100 इज इक्वल टू P1 Q1 ची व्हॅल्यू आहे 10 + 2X डिवाइड बाय 40 इंटू 100. ओके. डन. आता जस्ट रिकॅल्क्युलेट करायचं मुलांना आपल्याला ह्या ठिकाणी. सो बोथ 100 आर कॅन्सल, कारण 100 मल्टिप्लिकेशन इथं काय डिवाइडमध्ये कॅन्सल होऊन जातो. मग वन्स अगेन काय करता येईल आपल्याला क्रॉस बोथ रिमेनिंग डेटा काय आपले 20 + 5X डिवाइड बाय 30 इज इक्वल टू 10 + 4X डिवाइड बाय 40. आता दोघांच्यामध्ये इक्वल आहे. सो दॅट मोमेंट आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो 40ने मल्टिप्लाय करतो ह्या ठिकाणी 40 20 + 5X देन 30 10 + 4X. ओके. 40 मल्टिप्लाय, सो व्हॉट विल 800 200X, सो 300 and then 120X. ओके. देन
200x हा प्लस 120 लेफ्टला काय होतो मायनस 120x. ओके डन. वन्स अगेन मग काय करता येईल आपल्याला ह्या ठिकाणी कॅल्क्युलेट करत असताना ॲक्च्युली आय थिंक एक सेकंड इट इज नॉट अ 40, इट इज अ 14, 10 for 14. So minor mistake. Okay. Okay 70. आफ्टर दॅट मग ह्या ठिकाणी काय असेल 70x minus 120x इज इक्वल टू minus 120x म्हणण्यापेक्षा ह्या ठिकाणी आपल्याला काय म्हणतात 13 into 120 and then okay 2x 4x so 10 plus 2x okay 10 plus 2x so 3 to 60. okay it is a 60 value 60x. okay done. so next one 300 plus 280 काय होईल ह्या ठिकाणी minus 280. so 70 10 it is a 10x is equal to it will be it is a 20. so x is equal to 20 by 10. so what is the value of x is a 2. तर x ची व्हॅल्यू काय असेल ह्या ठिकाणी 2 असं कॅल्क्युलेट करता येईल. तर थोडंसं ह्या ठिकाणी व्यवस्थित करूत आपण. सो ह्या ठिकाणी 10 + 4 14. ओके आणि ह्या समिशन 10 + 2 हे सगळ्या व्हॅल्यूज आपण ह्या ठिकाणी दोन्ही फॉर्म्युलामध्ये पुट करतोय. देन नंतर आफ्टर दॅट क्रॉस मल्टिप्लिकेशन. ओके मग आफ्टर क्रॉस मल्टिप्लिकेशन जस्ट कॅल्क्युलेट करायचं आणि एक्सची व्हॅल्यू काय मिळेल तुम्हाला 2. तर अशा पद्धतीने हे सॉल्व करता येईल. ओके सो क्वेश्चन नंबर 10. If Lasperi price index number is 4 times Pash's price index number, then the find of relation between Dorbesh ball is and Fisher price index number. तर ह्या ठिकाणी आपली कंडिशन दिली की 4 टाइम Pash's price index number कंडिशन दिलेली आहे आणि सोबत रिलेशन फाइंड आउट करायचं आहे डॉर्बेश DB अँड Fमध्ये फिशर्समध्ये. ओके बघू आता 1 by 1 कंडिशन्स काय सांगतात त्यानुसार आपलं स्टेटमेंट काय असेल हे आपण ह्या ठिकाणी पाहूत. ओके दॅन सो फर्स्ट ऑफ ऑल दे आर सीइंग अस काय सांगितलं त्यांनी आपल्याला की इफ लॅस्पर प्राइस इंडेक्स नंबर इज 4 टाइम्स. ओके म्हणजे काय करता येईल आपल्याला असं म्हणता येईल आपल्याला लॅस्पेअर. सो P of 0 of L इज अ 4 टाइम्स विथ कोणासोबत 4 टाइम्स पॅशेस प्राइस इंडेक्स मीन्स ऑफ दॅट वन पॅशेस प्राइस इंडेक्स. ओके 4 टाइम्स कोणासोबत 4 टाइम्स पॅशेस प्राइस इंडेक्स सोबत 4 टाइम्स आहे. ओके सो दॅट इज कंडिशन. मग ह्या कंडिशननुसार चला आपण फॉर्म्युलेज पुट करू ह्या ठिकाणी. ओके मग फॉर्म्युले काय करता येईल आपल्याला ह्या ठिकाणी चला P of L चा फॉर्म्युला आहे समेशन ऑफ P1 Q0 डिवाइड बाय समेशन ऑफ P0 Q0 इंटू 100 इज इक्वल टू 4 इंटू समेशन ऑफ P1 Q1 डिवाइड बाय समेशन ऑफ P0 Q1 इंटू 100. ओके मग बोथ 100 आर कॅन्सल्स. ओके मतलब वो कॅन्सलेशन्स काय काय करता येईल रिमेनिंग पार्ट आपण ह्या ठिकाणी लिहून घेऊ. P1 Q0 डिवाइड बाय समेशन ऑफ P0 Q0 इज इक्वल टू 4 इंटू P1 Q1 डिवाइड बाय समेशन ऑफ P0 Q1. सर मुलांनो कंडिशन काय ह्या ठिकाणी अशी एक फायनल कंडिशन आलेली आहे. जस्ट इंडिकेट आपण ह्याला कन्सिडरेशन करूत. आता हा जो फर्स्ट पार्ट आहे जस्ट ए कन्सिडर हा बी कन्सिडर कारण का आपल्याला रिलेशन बघायचं आहे डॉर्बेश बॉलिजबद्दल. मग ह्या ठिकाणी मी कन्सिडर करतोय काय कन्सिडर करायचं मला ह्या ठिकाणी समेशन ऑफ P1 Q0 समेशन ऑफ P0 Q0ला मी कन्सिडर काय करतो ए अँड सेकंड वन P1 Q1 डिवाइड बाय समेशन ऑफ P0 Q1ला कन्सिडर काय करतो बी. इट इज इक्वेशन 1. मग आता ह्या ठिकाणी इक्वेशन कसं दिसेल आता. ओके इक्वेशन 1 बिकम्स. मग आता इक्वेशन बघा कशा फॉर्मॅटमध्ये असेल. ह्या पूर्ण कंडिशनला मी काय घेतले ह्या ठिकाणी ए कन्सिडर केले इज इक्वल टू 4 आणि ह्या पूर्ण फॉर्मला मी काय कन्सिडर केलेलं बी. तर अशी कंडिशन आपल्याकडे ह्या ठिकाणी अवेलेबल होईल. ओके हे असं आपल्याला ह्या ठिकाणी म्हणता येईल. ओके ह्याला मी इक्वेशन 2 देतो. ठीक आहे हरकत नाही. सेकंड मुद्दा काय त्यांचा डॉर्बेश बॉलिज प्राइस इंडेक्सबद्दल म्हणजे रिलेशन आपल्याला सांगायचं आहे. ओके सो देन द फाइंड रिलेशन बिटवीन डॉर्बेश बॉलिज. ओके मग त्याबद्दल विचार केला तर डॉर्बेश बॉलिजचा फॉर्म्युला आपण ह्या ठिकाणी घेऊत. ओके सो व्हॉट विल P of 01 डॉर्बेश बॉलिजचा फॉर्म्युला आहे समेशन ऑफ P1 Q0 डिवाइड बाय समेशन ऑफ P0 Q0 प्लस समेशन ऑफ P1 Q1 समेशन ऑफ P0 Q1
ओके डिवाइड बाय 2 इंटू 100. आता मुलांना थोडं ऑब्झर्व बघा ह्या ठिकाणी. हा जो समेशन P1Q0 P0Q0 मी काय लिहू शकतो मुलांना ह्या ठिकाणी A प्लस ह्या फॉर्मॅटला मी काय लिहू शकतो ह्या ठिकाणी B डिवाइड बाय काय 2 इंटू 100 जर केलं ह्या ठिकाणी 50 होतं. ओके ठीक आहे. नेक्स्ट स्टेपला बघू आपण ह्या ठिकाणी लिहिलं. त्यानंतर ह्याची व्हॅल्यू A आपण जस्ट कन्सिडर केलेलं याची व्हॅल्यू काय असेल B. आफ्टर दॅट बट फ्रॉम इक्वेशन 2 वरून A ची व्हॅल्यू मला काय लिहिता येईल मुलांना 4B. A ची व्हॅल्यू मला काय लिहिता येईल ह्या ठिकाणी 4B फ्रॉम इक्वेशन 2 वरून. फ्रॉम इक्वेशन 2 वरून मला ह्या ठिकाणी A ची व्हॅल्यू काय ठेवता येईल 4B. ओके सो नेक्स्ट वन. मग आता ह्या ठिकाणी 2 इंटू हे असं ब्रॅकेट घेतो 2 इंटू इथे 50. सो वन्स अगेन 4B प्लस B 5B इंटू वॉट 50. सो 50 इंटू 5 250B. हे असं तुम्हाला ह्या ठिकाणी डॉर्बिश बॉलीबद्दल तुम्हाला थोडीशी ह्या ठिकाणी हे मिळेल. ओके डेटा ह्या ठिकाणी मिळेल. सो डॉर्बिश बॉलीची प्राईस किती झाली 250 इंटू B. कशी झाली मुलांनो लक्ष द्या. वन्स अगेन आय रिपीट डॉर्बिश बॉलीचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे पुट केलेला आहे. P1Q0 P0Q0 आपण कॅल्क्युलेट A कन्सिडर करू शकतो. इट इज अ B. ओके फ्रॉम इक्वेशन 2 A ची व्हॅल्यू काय असेल 4B. सो दॅट्स वाय आय एम पुटिंग हिअर 4B प्लस बीला ॲज इट इज 2 100ला 2ने डिवाइड करा आन्सर काय येईल 50. सो 50 4B प्लस B 5B इंटू 50 250B. तर अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल. ओके मग आता रिलेशन आपल्याला शो करायचं ह्याच्यामध्ये. ठीक आहे. मग आता ह्या ठिकाणी हे जे आलेलं आन्सर आहे ह्याला मी जस्ट कन्सिडर करू इट इज इक्वेशन 3. ओके नंतर व्हॅल्यूज आपल्याला पुट आउट करायचे आहेत. मग आफ्टर दॅट फिशर्स प्राईस इंडेक्स सांगितलं आहे. त्यांनी काय सांगितलं आहे फिशर्स प्राईस इंडेक्स. आता फिशर्स प्राईस इंडेक्सबद्दलचे बघू आपण काय असेल. ओके Fisher's price index. So Fisher's price index. So what is the formula in the root? Okay. What is the formula in the root? Summation of P1Q0 summation of P0Q0 into okay then summation of P1Q1 summation of P0Q1 into 100. हे असा फॉर्म्युला आपल्याकडे आहे. ओके देन मग ह्या फॉर्म्युलानुसार आता याची बघा व्हॅल्यू काय असेल. याची व्हॅल्यू असेल मुलांनो A. याची व्हॅल्यू असेल B इंटू 100. ओके वन्स अगेन A ची व्हॅल्यू काय आपल्याकडे ह्या ठिकाणी इक्वेशन 2 वरून 4B. सो पुट द व्हॅल्यूज हिअर 4B इंटू B इंटू 100 फ्रॉम इक्वेशन 2. ओके देन सो 4B इंटू 5 4B इंटू B 4B स्क्वेअर इंटू 100. आता 4 रूटच्या बाहेर काय असेल 2 आणि B रूट आणि स्क्वेअर कॅन्सल म्हणजे काय असेल 2B इंटू 100. सो 2B इंटू 100 वॉट विल हिअर 2 इंटू 100 200B. हे व्हॅल्यू कोणाची आहे फिशर्सची. ओके इट इज अ व्हॅल्यू ऑफ फिशर्स. ओके ही इक्वेशन नंबर 4. ओके ह्याला इक्वेशन 3 इक्वेशन नंबर 4. लक्ष द्या वन्स अगेन आय रिपीट ह्याची व्हॅल्यू A हे B आपण कन्सिडर केलेलं आहे ह्या पोर्शनमध्ये A आणि B. मग त्यानंतर 4B इंटू B स्क्वेअर 4 रूटच्या बाहेर असेल 2 रूट आणि स्क्वेअर कॅन्सल फक्त शिल्लक असेल B 2 इंटू 100 200B. ह्या फॉर्मॅटमध्ये घेता येतं. मग आफ्टर दॅट मग आता आपण डिवायडेशन करू. डिवायडेशन काय करायचं आहे आपल्याला कारण ह्या ठिकाणी मला रिलेशन घ्यायचं आहे. मग रिलेशन घेण्यासाठी मला त्या डिवाइड करावं लागेल. म्हणजे काय करायचं आहे डिवाइड 3/4. ओके असं म्हणता येईल आपल्याला. इक्वेशन 3 आणि 4 दिलं आहे आपल्याला. सो व्हॉट विल हिअर डिवायडिंग 3 बाय इक्वेशन 4. ओके सो आता 3/4 इक्वेशन 3 काय आपल्याकडे ह्या ठिकाणी. सो दिस इज द इक्वेशन नंबर 3. ओके सो P01 ऑफ D डिवाइड बाय कोण इक्वेशन 4. व्हॉट इज द इक्वेशन 4 फिशर्स. मग आता डॉर्बिश बॉलीची व्हॅल्यू किती आहे 250B. ह्याची व्हॅल्यू किती आहे 200B. B कॅन्सल. ओके सो व्हॉट विल आन्सर हिअर 5/4. ओके 25 25 100. ओके अशा पद्धतीने मग पुन्हा वन्स अगेन काय येईल आपल्याकडे 5/4 हे व्हॅल्यू आपल्याला ह्या ठिकाणी मिळेल. ओके मग पुन्हा वन्स अगेन मग आपल्याला रिलेशन बघायचं आहे ह्या ठिकाणी. सो P01 ऑफ डॉर्बिश बॉल इज
डिवाइड बाय P01 ऑफ फिशर्स इज इक्वल टू 5/4. वन्स अगेन मग रिलेशन कसं घेता येईल आपल्याला, डॉर्बिश बॉलीज इज इक्वल टू 5/4. हा फिशर्स डिवाइडमध्ये तो इथं काय असेल मल्टिप्लिकेशन. सो दॅट इज द व्हॅल्यू ऑफ अ डॉर्बिश बॉलीज. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला हे कॅल्क्युलेट करता येईल. ओके, दॅट इज द आन्सर ऑफ धिस क्वेश्चन. ओके, त्याने फक्त आपल्याला रिलेशन बिटवीन सांगितलं. मग दोघांमध्ये रिलेशन काय असेल आपल्याकडे, ह्या फॉर्मॅटमध्ये रिलेशन आपल्याला ह्या ठिकाणी घेता येईल, डॉर्बिश बॉलीज आणि फिशर्समध्ये रिलेशन. तर अशा पद्धतीने क्वेश्चन घेता येतो. ओके, सो आय रिपीट वन्स अगेन, थोडंसं रिपीट करतो मी. सो फर्स्ट ऑफ ऑल त्यांची कंडिशन काय होती की लॅस्पियर आणि पॅश्चर्स ह्या बोथ आर इक्वल तर आहे, पण कंडिशन काय 4 टाइम्स ऑफ पॅश्चर्स. सो दोघांचे फॉर्म्युलेज आपण ह्या ठिकाणी पुट करतोय. कॅन्सलेशन झालं, दॅट इज द आन्सर क्वेश्चन. मग आफ्टर दॅट ह्या P1 Q0 P0 Q0ला आपण A कन्सिडर केले, सेकंड पार्टला B. तर दोन्ही व्हॅल्यूज A आणि B ह्या ठिकाणी आपण पुट करतोय. सो A इज इक्वल टू 4 आणि हा B. ओके, डन. सो वन्स अगेन डॉर्बिश बॉलीजचा फॉर्म्युला, इट इज अ व्हॅल्यू A, इट इज अ B. वन्स अगेन A ची व्हॅल्यू इक्वेशन 2 वरून काय आहे 4B. 4B प्लस B 5B. हा 200/2 50. सो 50ने मल्टिप्लाय करा, वॉट विल 250 आपल्या ह्या ठिकाणी मिळतो. हा डॉर्बिश बॉलीजचा आन्सर. मग आफ्टर दॅट फिशर्सचा फॉर्म्युला A अँड B. What is the value of A? 4B from equation 2 वरून. सो 4B इंटू B 4B स्क्वेअर. 4 रूटच्या बाहेर 2, रूट स्क्वेअर कॅन्सल, फक्त शिल्लक असेल B. हा 200B तुमच्याकडे आन्सर. मग डिवाइडेड बाय 3/4. सो डॉर्बिश बॉलीला आपण ह्या ठिकाणी डिवाइड करता येतं बाय 4, इक्वेशन 4. सो दॅट इज द आन्सर. अशा पद्धतीने कॅल्क्युलेट करून आपल्याला 5/4 हे रिलेशन तुम्हाला ह्या ठिकाणी डॉर्बिश बॉलीजमध्ये मिळेल. ओके, सो तर अशा पद्धतीने हे सॉल्व करता येतं. चला आता नेक्स्ट बीट बघू. ह्या ठिकाणी लास्ट क्वेश्चन आपला राहिलेला आहे एक्सरसाइज 5.2 मधील. ओके, नेक्स्ट लेक्चरला आपल्याला कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स नंबर 5 चे कन्सेप्ट बघायचं आहे. सो नाऊ ओनली वी आर सीइंग नाऊ एक लास्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 11. सो व्हॉट इज द क्वेश्चन नंबर 11? 11 इज दॅट, बघा क्वेश्चन आपण रीड करतोय. इफ डॉर्बिश बॉलीज अँड फिशर्स प्राइस इंडेक्स नंबर आर 5 अँड 4. म्हणजे डॉर्बिश बॉलीजची व्हॅल्यू आहे 5 आणि फिशर्सची व्हॅल्यू आहे 4. ओके, दॅन फाइंड लॅस्पिरीज अँड पॅश्चर्स प्राइस इंडेक्स नंबर फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. ओके, चला बघूत वन बाय वन काय काय कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे त्याने आपल्याला. ओके, सो व्हॉट इज फर्स्ट ऑफ ऑल वी आर गिविंग द गिवन डेटा. सो व्हॉट इज द गिवन डेटा? डॉर्बिश बॉलीजची प्राइस त्याने दिलेली आहे. सो व्हॉट इज द डॉर्बिश बॉलीजची प्राइस त्याने दिली आपल्याला 5, सॉरी इट इज अ 5. अँड फिशर्सची व्हॅल्यू त्याने दिलेली आहे 4. हे बोथ व्हॅल्यूज आर हिअर. मग आता क्वेश्चन काय आहे आपल्याकडे, ते लॅस्पियर आणि पॅश्चर्स प्राइस इंडेक्स फाइंड आउट करायचं आहे. तर ह्या ठिकाणी आपण कन्सिडर करावं लागेल आपल्याला, त्याला एक्स आणि वाय कसं कन्सिडर करू. सो पॅश्चर्सला किंवा लॅस्पियरला आपण कन्सिडर काय करू ह्या ठिकाणी एक्स, अँड पॅश्चर्सला कन्सिडर करू आपण ह्या ठिकाणी वाय. ओके, का? कारण गिवन कंडिशन्समध्ये आपल्याला हे पुट आउट करता येईल. सो दॅट्स वाय वी रायटिंग दिस वन. म्हणजे कसं बघा, आता तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे की ह्या ठिकाणी डॉर्बिशचा फॉर्म्युला काय तो मुलांनो, एक शॉर्टकट अजून एक फॉर्म्युला. काय फॉर्म्युला आहे? P ऑफ L प्लस P ऑफ P डिवाइड बाय 2. इट इज अ फॉर्म्युला. ओके, सो डॉर्बिश बॉलीजचे आन्सर किती आहे आपल्याकडे गिवन डेटा 5. P ऑफ Lला आपण कन्सिडर काय केलेलं आहे x, P ऑफ Pला कन्सिडर काय केलेलं आहे y, डिवाइड बाय 2. क्रॉस मल्टिप्लाय 5 इंटू 2 10. सो x प्लस वाय, सो x प्लस वाय इज इक्वल टू 10. हे तुम्हाला असं एक इक्वेशन मिळालं. ओके, तर आपल्याला व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे आहेत. ओके, डन. सो इक्वेशन फर्स्ट. आफ्टर दॅट फिशर्सचा फॉर्म्युला. सो फिशर्सचा अजून एक फॉर्म्युला आहे शॉर्टकट इन द रूट. ओके, काय फॉर्म्युला आहे आपल्याकडे? P ऑफ L प्लस P ऑफ P. ओके, सॉरी इट इज इंटू P ऑफ P. हे असं एक फॉर्म्युला आपल्याकडे अवेलेबल आहे. सो वन्स अगेन, सो P ऑफ, आता P ऑफ F ची व्हॅल्यू किती आपल्याकडे ह्या ठिकाणी 4. ओके, इन द रूट P ऑफ L इंटू P ऑफ P. Lला व्हॅल्यू कन्सिडर काय केली x इंटू याची व्हॅल्यू काय आहे y. ओके, सो वन्स अगेन, सो रूट x इंटू वाय, एक्स वाय इज इक्वल टू 4. मला रूट नको आहे, टेकिंग स्क्वेअर बोथ साईड. सो व्हॉट विल टेकिंग स्क्वेअर बोथ साईड. ओके, आता म्हणजे कसं असेल लक्ष द्या, टेकिंग स्क्वेअर बोथ साईड मीन्स रूट एक्स वाय. इथं पण मी स्क्वेअर घेतला आणि 4ला पण काय घेतो मी ह्या ठिकाणी स्क्वेअर. रूट अँड स्क्वेअर कॅन्सल, व्हॉट इज रिमेन एक्स वाय. 4चा स्क्वेअर काय असेल 16.
मग ह्याला थोडं रिअरेंज करू, म्हणजे वाय इज इक्वल टू 16 डिवाइड बाय एक्स मल्टिप्लिकेशन हा डिवाइडमध्ये असं आपल्याला घेता येईल. मग ही जी व्हॅल्यू आहे वाय इज इक्वल 16 बाय एक्स हे पुट करा इक्वेशन 1मध्ये, जेणेकरून एक्सची किंमत आपल्याला फाइंड आउट मिळेल. ओके, मग एक्स आणि वाय निघणे म्हणजेच काय, पी ऑफ एल आणि पी ऑफ पीची कॅल्क्युलेट करणे. ओके, दॅन सो पुट काय पुट y is equal to 16 by x where in equation 1. What is the equation 1? x plus y is equal to 10. Okay, then what is the x ला x, y ची व्हॅल्यू किती आहे 16 by x is equal to 10. So क्रॉस मल्टिप्लिकेशन इथं 1 x into x x square 1 into 16 16 divided by x is equal to 10 हे अशा पद्धतीने मिळतं. मग त्यानंतर पुन्हा वन्स अगेन रिकॅल्क्युलेट करायचं आपल्याला. ओके, नेक्स्ट स्टेप कशी असेल ह्या ठिकाणी, व्हॉट इज द नेक्स्ट स्टेप? नेक्स्ट स्टेप इज दॅट सो एक्स स्क्वेअर प्लस 16 इज इक्वल टू एक्स मल्टिप्लिकेशन, तो इथं सॉरी डिवाइडमध्ये, तो इथं काय होतो मल्टिप्लिकेशन म्हणजे 10x. सो एक्स स्क्वेअर प्लस 10 मायनस 10x प्लस 16 इक्वल टू 0 अशा प्रकारचं इक्वेशन तुम्हाला मिळेल. आणि ह्या इक्वेशनला काय करावं लागेल आपल्याला, ह्या ठिकाणी फॅक्टर्स पाडावं लागतील, फॅक्टर्स. सो व्हॉट इज द फॅक्टर्स? सो फॅक्टर्स आर ओके, सो -10 आणि 16. फॅक्टर्स काय असतील आपल्याकडे, गुणाकार 16 यायला पाहिजे आणि बेरीज किती पाहिजे -10, म्हणजे 8 2 16 -8 -2. ओके, -8 -2 -10 आणि दोघांचं मल्टिप्लिकेशन काय ह्या ठिकाणी 16. सो व्हॉट इज द नेक्स्ट स्टेप इज हिअर, एक्स स्क्वेअर -8x -2x प्लस 16 इक्वल टू 0. ह्या दोघांमध्ये कॉमन पार्ट, इथे x कॉमन निघतो, मध्ये असेल x -8 -2, मध्ये कॉमन असेल x -8 इक्वल टू 0. So x minus 8 both common 2 brackets, so that's why I'm taking a 1 bracket, and here x minus 2 equal to 0. So x minus 8 equal to 0 and x minus 2 equal to 0. So x ची व्हॅल्यू असेल 8 आणि x ची व्हॅल्यू काय असेल +2. अशा प्रकारे आपल्याला ह्या ठिकाणी दोन व्हॅल्यू मिळतात. आता लक्ष द्या, जर x च्या किमती 2 असतील तर y च्या पण किमती किती असतील 2 असतील. ओके, x मीन्स लास्ट पेअर, y मीन्स पॅसेज. ओके, मग आलेल्या दोन्ही व्हॅल्यूज 1 बाय 1 कुठे ठेवायचं आपल्याला इक्वेशन 1मध्ये. काय फाइंड आउट करायचं, एक्स आणि वाय म्हणजेच लास्ट पेअर आणि पॅसेज आपल्याला ह्या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, दॅन सो आय एम रायटिंग हिअर. सो पुट 1 बाय 1 करतो का, चला पुट x इक्वल टू 8 कुठे ठेवायचं इन इक्वेशन 1. व्हॉट इज द इक्वेशन 1? x प्लस वाय इक्वल टू 10. ओके, देन 8 प्लस वाय इज इक्वल टू 10. सो y इज इक्वल टू 10 minus 8, y is equal to 2. Okay, and that moment once again put x equal to 2 in equation 1. So what is the equation 1? X plus y equal to 10. So 2 plus y is equal to 10. Y is equal to 10 minus 2. What is the value of y? Is 8. अशा पद्धतीने कॅल्क्युलेट करता येतं. म्हणजे ह्या ठिकाणी असं म्हणता येईल, x म्हणजेच कोण, p of 01, म्हणजे when p of 01 of L is equal to 8 असताना मग त्या मोमेंटला p of 01 of P पॅसेज काय असेल 2 आणि x व्हॅल्यू 2 असताना म्हणजेच सेकंड कंडिशन काय येईल, when p of 0 of L ला स्पिरिटची व्हॅल्यूची 2 असताना सो त्या मोमेंटला पॅसेजची व्हॅल्यू काय असेल ह्या ठिकाणी 8. तर अशा फॉर्मॅटमध्ये आपल्याला घेता येतं. ओके, सो दॅट इज द आन्सर. ओके, सो सिम्पल आहे, एकदम सिम्पल आहे, फक्त आपल्याला परफेक्टली ते करता आलं पाहिजे. ओके, दॅन सो अशा पद्धतीने तुमचा एक्सरसाइज 5.2 संपलेला आहे. सो नाऊ नेक्स्ट लेक्चरला आपल्याला काय बघायचं मुलांना, ह्या ठिकाणी कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स नंबर पाहायचा आहे. काय पाहायचं, कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स नंबर. त्याच्यामध्ये नंबर ऑफ स्टेप्स आर देअर, चॉईस ऑफ बेस इयर आहे, आफ्टर दॅट चॉईस ऑफ कमोडिटीज आहे, कलेक्शन ऑफ प्राईस and choice of average, choice of weights, purpose of index number. These are the basic टाइप्स. आणि त्यानंतर सम काही फॉर्म्युलेज आहेत आणि आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. तर उद्या आपण ह्या बेसिक्स थिंग्स पाहूत आणि एक्सरसाइज 5.3 पण स्टार्ट करू. 5.3 मध्ये 9 क्वेश्चन्स आहेत, आफ्टर दॅट मिसलेनियस. ओके, चलो. ओके.